नमस्कार मित्रांनो, बोल बिंदास या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जाणार आहोत अयोध्या लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थात फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये यूपी उत्तर प्रदेश या राज्यात हे लोकसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव का झाला याची काही विशिष्ट कारण आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की नेमकी अयोध्यात फैजाबादमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव का झाला। मित्रांनो, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी यांचा 400 पारचा नारा होता, परंतु तसं काही झालं नाही आणि भारतीय जनता पार्टी यांची खासदारांची संख्या ही कमी झालेली पाहायला मिळाली। त्यांनी 300 पार देखील केलेले नाही। परंतु जो अजेंडा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकार घेऊन या निवडणुकीला मैदानात उतरले होते तो म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हिंदूंचा प्रश्न, तो म्हणजे अयोध्यातलं राम मंदिर। नरेंद्र मोदी सरकार यांनी अयोध्या मंदिर जानेवारी महिन्यात पूर्ण करतात एक हिंदूंची स्वप्नपूर्ती त्या ठिकाणी केली। परंतु नरेंद्र मोदी सरकार यांना वाटलं होतं की राम मंदिराचा मुद्दा घेऊन आपण ही निवडणूक सामोरं जाऊ, परंतु तसं काही झालेलं नाही। आणि ज्या अयोध्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लल्लन सिंग अर्थात लल्लू सिंग हे उभे होते, त्यांचा त्याच अयोध्या मतदारसंघामध्ये पराभव झाला। तर हा पराभव का झाला याची काही विशिष्ट कारणं आहेत, ते आपण जाणून घेऊया। भारतीय जनता पार्टी यांचे उमेदवार लल्लन सिंग यांचा सामना हा समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांच्याशी झाला। अवधेश प्रसाद हे 9 वेळा आमदार आणि अनेक वेळा मंत्री राहिलेले समाजवादी पार्टीचे खूप मोठे नेते आहेत। यांचा या ठिकाणी लोकसभा मतदारसंघात विजय झाला। तर तो का झाला? भारतीय जनता पार्टी जो मुद्दा घेऊन अयोध्याचा राम मंदिराचा घेऊन देशात निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती, त्याच अयोध्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव का झाला? तर त्याचं असं कारण आहे की लल्लन सिंग यांनी पहिलं वक्तव्य केलं त्यांच्या प्रचार सभेमध्ये फैजाबादमध्ये की 400 पार आम्हाला तुम्ही करून द्या, आम्हाला निवडून द्या। 400 पार आम्हाला याच्यासाठी पाहिजे आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे आणि हा प्रमुख अजेंडा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा आहे, असं त्यांचं वक्तव्य होतं। त्या वक्तव्यावर दलित समाजाने त्यांना पूर्णपणे नाकारलं आहे। अयोध्या फैजाबादमध्ये या दलित समाजाने समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांच्या पाठीशी उभे राहिले आणि हा खूप मोठा फटका त्या ठिकाणी लल्लन सिंग यांना बसलेला आहे। त्यांचं हे वक्तव्य चुकीचं होतं अशा तिथल्या दलित लोकांचं म्हणणं आहे। संविधान बदलायचं आहे म्हणून आम्हाला निवडून द्या असं वक्तव्य त्यांच्या तोंडातनं निघालं आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की राम मंदिर उभारणी केल्यानंतर तिथला आजूबाजूचा जो काही परिसर होता याची रस्ते रुंदी करण्याचं काम तिथल्या सरकारने हाती घेतलं होतं आणि तिथं एक सौंदर्यमय वातावरण राम मंदिराच्या परिसरात उभं राहिलं पाहिजे आणि जे भाविक जे टुरिस्ट बाहेरून येणार आहेत तिथं येण्या जाण्यासाठी जी आवक जावक आहे त्याच्यासाठी रस्ते रुंदी करण्याचं काम तातडीने त्यांनी निवडणुकीच्या आधी हातात घेतलं। परंतु हीच मोहीम त्यांना पराभवाला सामोरं जावं लागली आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला। तिथल्या गरीब लोकांचे घरं, काही व्यापारी, काही दुकानदार यांचे शेकडो घरं, शेकडो दुकानं त्या ठिकाणी तिथल्या समितीने, तिथल्या सरकारने पाडायचं काम केलं। त्यांचे घरं तर पाडले, त्यांचे दुकानं पाडले आणि त्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू केलं। परंतु शेकडो घरं, शेकडो दुकानं यांचे घरं पाडून त्यांना त्याच्या बदले मोबदला किंवा त्यांचा पुनर्विकास केलेला नाही तिथल्या सरकारने आणि तिथली जनताचा मोठ्या प्रमाणात आक्रोश होता आणि त्यांनी तो या निवडणुकीत मतदानाच्या रूपात काढला आणि अवधेश प्रसाद समाजवादी पार्टीचे जे आता निवडून आलेले खासदार आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना निवडून दिलं। हे मूळ 2 कारणं आहेत की ज्या दलित समाजाने लल्लन सिंग भारतीय जनता पार्टी यांना नाकारलं आणि अवधेश प्रसाद यांच्या पाठीशी उभे राहिले। दुसरं मूळ कारण म्हणजे तिथला जो व्यापारी वर्ग होता, तिथले जे गरीब कुटुंबाचे घरं होते की ज्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होता, त्यांचंच उद्ध्वस्त करायचं काम तिथल्या सरकारने केलं तर केलं, त्यांचा पुनर्विकास पण नाही केला आणि त्यांना त्या जागेच्या बदले पैसे देखील त्या ठिकाणी मोबदला दिला नाही। तर त्यांनी ते मताच्या रूपात दाखवलं आणि अवधेश प्रसाद यांच्या पाठीशी ते उभे राहिले। तिसरा मूळ कारण आहे की बेरोजगारी। त्या ठिकाणी रोजगार देऊ असं मागच्या निवडणुकीत सांगितलेलं होतं, परंतु तसं काही झालं नाही। युवकांनी तिथल्या राम मंदिरापेक्षा आमचा रोजगार महत्त्वाचा आहे यासाठी त्यांनी बीजेपीला नाकारलं, बीजेपीच्या विरोधात मतदान केलं। असे अनेक कारणं होते की ज्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पराभवाला सामोरं जावं लागलं। म्हणजे ज्या ठिकाणी राम मंदिर उभं केलं तिथंच बीजेपीचा पराभव झाला, मग देशातनं काय अपेक्षा करायची, हा एक मोठा विषय आहे। आणि त्या ठिकाणी समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद हे निवडून आले आणि यूपीमध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त खासदार निवडून येतात त्याच ठिकाणी समाजवादी पार्टीचे
अनेक खासदार निवडून आले आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आकडेवारी कुठेतरी कमी झालेल्या पाहायला मिळाली। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।